गुड मॉर्निंग टीएमसी. कसे आहात मुलांनो? मजेत ना? आणि आता सध्या नुकताच 10वी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरून झालेले आहेत बोर्डचे. आणि आता प्रत्येक जण सिरियस झालाच असेल अभ्यासाबाबत. ते मला माहित आहे की तुम्ही सगळे आता जोरात अभ्यासाला लागणार, कारण आता तुम्ही अधिकृतपणे फॉर्म भरलेले आहेत. त्यामुळे फॉर्मच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळे अभ्यासाला लागलेले असणार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत व्याकरण घटकाकडे वळणार आहोत. आणि व्याकरण घटकामधील जो परीक्षेला कंपल्सरी प्रश्न आहे, जो परीक्षेला प्रश्न लिहावाच लागतो, त्याला ऑप्शन नसतो, त्या प्रश्नाची आज आपण तयारी करणार आहोत. आणि त्या प्रश्नाचं नाव आहे समास. समास या समासावरती आपल्याला 2 गुणांसाठी प्रश्न येतो. फक्त 2 गुण. तुम्ही म्हणाल अहो मॅडम फक्त 2च गुण आहेत, परंतु ते 2 गुण पण तुम्हाला खूप मोठ्या टक्क्यांकडे नेणारे आहेत. त्यामुळे ना की तुम्ही त्या 2 गुणांसाठी पण अभ्यास करायचा आहे. आज मी तुम्हाला समास शिकवणार आहे आणि अशा रीतीने शिकवेन की तुम्हाला परीक्षेमध्ये कोणताही समासाचं उदाहरण येवो, तुम्हाला तो ओळखता येईल किंवा विग्रह करायला आला तरी तुम्हाला तो नक्की लिहिता येईल. अशा दृष्टिकोनातून मी समास हा घटक तुम्हाला अगदी सोप्या रीतीने आज शिकवणार आहे. तरी लेक्चर सुरू करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना अगदी महत्त्वाची सूचना, सगळ्यांनी समोर वही पेन कंपल्सरी ठेवा. बाकी काही नको आहे मला. वही आणि पेन. व्याकरण घटक मी मागच्याच लेक्चर पासून सुरू केलेला आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण अलंकार शिकलो, तो पण अगदी विश्लेषण करून डिटेल शिकवला आहे तुम्हाला व्याकरण. त्याच्यामध्ये अलंकार, अलंकाराची व्याख्या, उदाहरणे कोणत्याही रीतीने येऊ शकतात. स्वाध्याय पण घेतला. कोणताही प्रश्न येऊ दे अलंकारावरती, तुम्हाला तो सोडवता येईल. फक्त याच्यामध्ये ना तुमची मेहनत पाहिजे. आज मी तुम्हाला समास शिकवणार आहे. समास पण अगदी सोपा करून शिकवणार आहे. समास म्हटलं की सगळे घाबरतात. बापरे, कसं लक्षात ठेवायचं, काय करायचं, काही टेन्शन घेऊ नका. मी ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला समास असं शिकवेन की आपल्याला फक्त एकतर 10वीला 4च प्रकार आहेत समासाचे. 4ही प्रकार तुम्हाला मी सोपे करून दाखवणार आहे. तर तुम्ही ते फक्त वही आणि पेन ठेवा समोर बस. आणि मी जे सांगेन ते लिहत जा. प्रत्येक स्लाइड महत्वाची. प्रत्येक स्लाइड मध्ये काही ना काहीतरी, म्हणजे प्रत्येक स्लाइड इतकी महत्वाची आहे की त्याचं लेखन करणं गरजेचं आहे. लेखन जर केलं नाही तर तुम्हाला व्याकरणातील समास हा घटक समजणार नाही. आणि अभ्यास करण्यासाठी जेव्हा तुम्ही लेक्चर शोधायला जाल तेव्हा कदाचित डिलीट झालेला असेल किंवा काहीतरी झालेलं असेल. म्हणून त्यापेक्षा लेखन करून ठेवा. तर चला आता आपण समास या घटकाकडे वळूया. व्याकरण समास. प्रथम समास म्हणजे काय? मी म्हणते किती इयत्ता 5वी की 6वी पासून तुम्ही समास हा घटक शिकत आहात. दरवर्षी फक्त त्याचे प्रकार वेगवेगळे येतात. आपण रोज बोलतो की नाही? आपण रोज बोलतो. त्या बोलण्यामध्ये केव्हा बोलीभाषा असते तर केव्हा प्रमाण भाषा असते. बोलीभाषा म्हणजे आपण घरी एकमेकांशी, आपल्या घरातल्या व्यक्तींशी, नातेवाईकांशी जी भाषा वापरतो त्याला कोणती भाषा म्हणायची? बोली. आणि प्रमाण भाषा कशाला म्हणायचं बरं? प्रमाण भाषा जी भाषा आपण शाळेमध्ये वापरतो किंवा व्यवहाराच्या दृष्टीने वापरतो ती भाषा कोणती झाली? प्रमाण. रोजच्या बोलण्यामध्ये बोली भाषा, प्रमाण भाषेचा वापर करताना काही शब्द आपण काय करतो माहिती का? 2-3 शब्द एकत्र आणून त्याचा एक ना शॉर्टकट करतो, एक छोटासा असा जोड शब्द बनवतो. किंवा एखाद्या 3-4 शब्दां मिळून एखादा जोड शब्द तयार होतो. किंवा कधी कधी तर एका वाक्याचा एक जोड शब्द तयार होतो. अशा रीतीने एका शब्दात होत असेल तर आपण पूर्ण वाक्य बोलायच्या किंवा लिहायच्या फंदातच पडत नाही. बरोबर की नाही? मग मोठं वाक्य बोलण्याची काय गरज आहे? जर तेच मोठं वाक्य एका शब्दात जर समजत असेल आपल्याला तर मग एक मोठं वाक्य वापरण्याची गरज काय? इथून सुरुवात होते. उदाहरणार्थ बघा, समजा आईने तुमच्या घरी पुरणपोळी केली असेल तर तुम्ही असं बोलणार का? आई मला ना पुरण घातलेली पोळी दे, असं बोलणार का? नाही. तुम्ही काय बोलणार? आई मला पुरणपोळी दे. पुरणपोळी हा काय झाला? पुरण घालून केलेली पोळीचा शॉर्टकट.
म्हणजे सगळे शब्द एकत्र आणून एक जोड शब्द तयार केलेला आहे, तो कोणता झाला? पुरणपोळी असा शब्द प्रयोग आपण करतो. किंवा बघा हा चौकोन, या चौकोनाचा ऍक्च्युली खरा अर्थ काय आहे? चौकोन असा शब्द प्रयोग आपण नेहमी वापरतो. मग असं बोलतो का 4 कोणांचा समूह नेहमी नेहमी वापरतो का? नाही. त्याला आपण कोणतं नाव दिलेलं आहे? चौकोन असा शब्द प्रयोग केलेला आहे. अशा प्रकारच्या अनेक शब्दांचा वापर आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात येतो. मग ऍक्च्युली समासाची व्याख्या कशी करता येईल? समास बघा, आता व्याख्या लिहून घ्या. इथून तुम्ही लिखाण सुरू करायचं आहे या स्लाइड पासून. समास म्हणजे काय? समास 2 शब्द एकमेकांशेजारी आले की त्यांच्यातील परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा प्रत्यय यांचा ना लोप म्हणजे काय रे? तर ते आपण बोलताना वापरत नाही, बोलण्यामध्ये त्यांचा वापर करत नाही, लिहिण्यामध्ये त्यांचा वापर करत नाही. आणि मग समासाची व्याख्या बघा बरं. समास म्हणजे काय? 2 शब्द एकमेकांशेजारी आले की त्यांच्यातील परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा प्रत्यय यांचा लोप करून जो एक स्वतंत्र जोड शब्द होतो, आणि हा स्वतंत्र जोड शब्द तयार करणे, स्वतंत्र जो जोड शब्द असतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. आणि हा सामासिक शब्द तयार करण्याच्या पद्धतीला काय म्हणायचं? समास. समासाची व्याख्या लक्षात ठेवा. मी तुम्हाला उदाहरण दिलेले आहे, त्या उदाहरणातूनच तुम्हाला कळेल की समास म्हणजे काय. पुरणपोळी किंवा चौकोन, षटकोन असे जे शब्द आहेत. आता परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये केव्हा केव्हा जोड शब्द देतात आणि त्या जोड शब्दातून तुम्हाला विग्रह करायला येतो, आणि विग्रह करून तो तुम्हाला समास ओळखायचा असतो. कसा प्रश्न येतो? 2 गुणांसाठी येतो. शब्द देतात, त्या शब्दाचा तुम्हाला काय करायचं असतं? विग्रह. विग्रह म्हणजेच काय? त्या शब्दाची फोड करायची असते. विग्रह करून परत तो तुम्हाला समास ओळखायला येतो. तर विग्रह म्हणजे काय, समास म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय, हे प्रथम तुम्ही लक्षात घ्या. विग्रह सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे हे स्पष्ट करण्यात, सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्याकरता आपण त्याची काय करतो? फोड करतो. आणि फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणायचं? विग्रह. आणि विग्रह म्हणजेच काय? तर विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दांचे केलेले स्पष्टीकरण. समासाची व्याख्या लिहून घ्या आणि त्याच्यानंतर विग्रहाची व्याख्या लिहून घ्या. आळस करायचा नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे. खूप विद्यार्थी नुसते लेक्चर बघतात, असं अगदी कधी सिरियल पाहिल्यासारखं. तसं नका करू. तुम्ही तिथल्या तिथे लेखन करत जा आणि व्याकरणाचे नियम आणि उदाहरणं तर लिहतच जा. मी इथे तुम्हाला समासाची व्याख्या दाखवलेली आहे आणि विग्रह पण सांगितलेला आहे. विग्रह म्हणजे काय हे दोन्ही तुम्ही लिहून घ्या. आता आपण समासाच्या प्रकारांकडे वळूया. आपल्याला इयत्ता 10वी मध्ये समासाचे प्रकार आहेत. त्या समासाचे प्रकार कोणते कोणते आहेत? अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. 4 प्रकार आहेत. जसे चाल अलंकार अभ्यासाला आहेत तसेच समासाचे प्रकार किती आहेत? 4. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. हे पहिल्यांदा बोलायला शिका. जरा कठीण आहेत सगळे शब्द, जोड शब्दच आलेले आहेत. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, समासाचे हे 4च प्रकार आपल्याला इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत विचारले जाणार आहेत. प्रथम एक हा मस्त चार्ट तुम्हाला दिलाय की त्याला काय म्हणायचं, म्हणजे हा समास कोणता आहे आणि कसा ओळखायचा, त्यासाठी एक ना मस्त उपाय आहे बघा. समासाचे नाव. अव्ययी भाव समास हा जो चार्ट आहे ना तो तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे. अव्ययी भाव समास, या समासामध्ये पद म्हणजे शब्द, हा का जास्त कठीण करून घ्यायचं नाही, आपल्याला सोपं करायचं आहे. पद म्हणजे शब्द, ती व्याकरणिक भाषा आहे. तुम्हाला ती कठीण वाटेल, कठीण करायची नाही. आपल्याला फक्त अभ्यासाची गरज आहे आणि आपण अभ्यास कसा सोपा सोपा शिकू, फक्त तोच मार्ग आपल्याला शोधायचा आहे. समासाचा प्रकार अव्ययी भाव समास.
या समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते. आता पद म्हणजे काय? पद म्हणजे शब्द. तिथे पद ही व्याकरणिक भाषा आहे, तुम्ही ते कठीण करून घ्यायचं नाही. पहिला शब्द महत्वाचा असतो. पटकन मी बघा उदाहरण पण दिलंय. पदोपदी, प्रत्येक पदी. पद म्हणजे काय? पाऊल. पाऊल तर असतं, परंतु कसं पाऊल? प्रत्येक पाऊल. म्हणून पहिले पद महत्वाचे. दुसरा प्रकार तत्पुरुष समास. कसा ओळखायचा? कोणतंही उदाहरण येईल ना, मग हा तत्पुरुष समास आहे, हे कसं ओळखायचं? तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. दुसरे पद म्हणजे दुसरा शब्द. तुम्हाला जो शब्द ओळखायला येणार ना, त्या शब्दाचं वाचन करायचं, त्याचं निरीक्षण करायचं, मग याच्यातलं कोणतं पद महत्वाचं आहे त्याच्यावरून तो समासाचा प्रकार शिकवायचा आहे. तत्पुरुष समास, दुसरे पद महत्वाचे. पोळपाट, पोळी लाटण्यासाठी असलेला पाट. म्हणजे पाठ हा महत्वाचा आहे. पोळी लाटण्यासाठी काय? पाट. पाट म्हणजे दुसरं पद महत्वाचं आहे, दुसरा शब्द महत्वाचा आहे. द्वंद्व समास, हे तर एकदम छान. द्वंद्व समास ओळखायला आणि याला खूप सोपा, आणि हे सगळं ना मी तुम्हाला अजून स्पष्टीकरण करून शिकवणार आहे. द्वंद्व, दोन्ही पद महत्वाचे असतात. आई वडील, साधं उदाहरण. बहीण भाऊ, काय गाळणार तुम्ही? जेवढी बहीण महत्वाची आहे तेवढा भाऊ महत्वाचा आहे, जेवढी आई महत्वाची आहे तेवढेच वडीलही महत्वाचे आहेत. म्हणजे दोन्ही पद ज्या शब्दामध्ये महत्वाचे असतात तो समास पटकन ओळखता येईल. कोणता? द्वंद्व. बहुव्रीही समास, दोन्ही पद महत्वाची नसतात, तिसरंच काहीतरी असतं. कळलं का? त्याला काय म्हणायचं? बहुव्रीही समास. आता मी तुम्हाला डिटेल शिकवते पुढे. पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. काय बोलायचं? अव्ययी भाव समास. अव्यय, ज्याची फोड करू शकत नाही असा शब्द, ज्याचा व्यय करू शकत नाही असा शब्द, तो कोणता आहे? अव्ययी भाव समास. ज्या सामासिक शब्दातील पहिले पद बहुता अव्यय असते, ते तुम्ही बदलूच शकत नाही, त्याचं रूपांतर दुसऱ्या शब्दात होतच नाही, त्याला काय म्हणायचं? अव्ययी भाव समास. ते मूळ रूपामध्येच असतं. ज्या सामासिक शब्दातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते प्रमुख असते व ज्या सामासिक शब्दाचा वापर, आणि तो शब्द कसा असतो माहिती का? क्रिया विशेषण सारखा असतो. क्रिया विशेषण कशाला म्हणायचं रे? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. तुम्ही कोणतीही क्रिया करा. मी काय करत आहे? मी हळूहळू चालत आहे. चालण्याची क्रिया झाली, परंतु ह्या चालण्याच्या क्रियेबद्दल विशेष काय सांगितलेलं आहे? हळूहळू. मी कशी चालते? हळूहळू चालत आहे. हळूहळू हा शब्द काय झाला? क्रिया विशेषण. म्हणजे अव्ययी भाव समासमध्ये बहुतेक शब्द हे क्रिया विशेषण सारखे वापरलेले असतात, आणि त्या समासाला काय म्हणायचं? अव्ययी भाव समास. लक्षात राहील तुमच्या? आता मी तुम्हाला पटकन अव्ययी भाव समासाची उदाहरणं देते, ती तुम्ही पटकन या व्याख्येनंतर लिहून काढायची आहेत. ती उदाहरणं, आणि त्याच्यातील 1-2 उदाहरणं येऊही शकतात. ही अव्ययी भाव समासाची काही उदाहरणे आहेत. बघा बरं. दिवसेंदिवस, दिवसेंदिवस, दिवस तर रोज असतो. दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी. हे एक खूप सोपं आहे ओळखायला. विनाकारण, कारणाशिवाय. यथाक्रम, क्रमाप्रमाणे. रस्तोरस्ती, प्रत्येक रस्ती. हर घडी, प्रत्येक घडी, म्हणजे प्रत्येक वेळेला. इथे बघा ना, प्रत्येक गोष्टीमध्ये जर पहिला शब्द काढला तर त्या दिवसाला महत्व आहे का? दिवस, कोणता दिवस? प्रत्येक दिवस. कारणाशिवाय, शिवायला काहीच अर्थ नाही कारण नसेल तर. प्रमाणे, क्रमाप्रमाणे, म्हणजे रांगेत, त्याच्यासाठी क्रम महत्वाचा आहे शब्द. रस्ता, परंतु कोणता रस्ता? प्रत्येक रस्ता. कोणती वेळ? प्रत्येक वेळ. ही काय झाली? अव्ययी भाव समासाची उदाहरणे. पटकन उदाहरणे लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ना व्याख्या आणि उदाहरणे एकत्र राहतील. आळस करू नका, सगळ्यांनी लिहायची आहेत. तत्पुरुष समास, दुसरा प्रकार. कोणता प्रकार आहे? तत्पुरुष समास. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असून
व्याख्या लक्षात घ्या हा. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असून अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय समासाचा विग्रह करते त्यावेळी घालावा लागतो, त्यास काय म्हणायचं? तत्पुरुष समास. दुसरं पद महत्वाचं. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असून अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय समासाचा विग्रह करतेवेळी घालावा लागतो, त्यास काय म्हणायचं? तत्पुरुष समास. दुसरे पद महत्वाचे. मगाशीच मी उदाहरण दिले तसं आता बघा ना. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. क्रीडांगण हा शब्द झाला, त्याचा विग्रह काय केला? क्रीडेसाठी अंगण. आणि मग समासाचा प्रकार कोणता आला? तत्पुरुष समास. दुसरे पद महत्वाची. राजकन्या, राजाची कन्या. राजकन्या, राजाची कन्या. काय झाला? तत्पुरुष समास. ची, ते बघा साठी, ची. ची ह्या विभक्ती प्रत्यय. मी तुम्हाला विभक्ती प्रत्यय पण या लेसन मध्ये शिकवणार आहे, कारण विभक्ती प्रत्ययांवरच समास अवलंबून आहेत ओळखणे. तत्पुरुष समासाचे तुम्हाला 3 प्रकार येतात. समजलं का? समास म्हणावा तेवढा सोपा नाही, अभ्यास केला तर सोपा आहे. खूप छान आहे बघा. तत्पुरुष समासाचे उपप्रकार किती? 3. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष. त्यासाठी विभक्ती पाठ पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल मॅडम विभक्ती म्हणजे काय? विभक्ती पण तुम्ही शिकलेला आहात 9वी पर्यंत, 5वी पासून. विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. 3 प्रकार आहेत. कोणते? विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास. आता मी तुम्हाला इथे प्रत्यक्ष विभक्ती दाखवते. ऍक्च्युली समास ह्या घटकामध्ये जर विभक्ती माहित नसतील तर तुम्हाला तत्पुरुष समास ओळखता येणार नाही. बघा विभक्ती कशाला म्हणायचं? विभक्ती आहेत किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि लास्ट 8. 7 विभक्ती आहेत. आणि लास्ट संबोधन. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि नंतर काय आहे? संबोधन. हा, संबोधन. आता या विभक्तीला ना प्रत्येकाला प्रत्यय असतो. म्हणजे ही ना एक व्याकरणाचा हा नियम असतो की तुम्ही एखाद्या शब्दाला स लावलात किंवा ला लावलात किंवा ते लावलात. उदाहरणार्थ बघा हा, स कशाला लावतो आपण? कशाला स कितीतरी वेळा वापरतो. बाबांस साष्टांग नमस्कार, आई सप्रेम नमस्कार, मुलांस खाऊ वाटला. अशी जेव्हा आपण मूळ शब्दाच्या नंतर पटकन ना एक प्रत्यय लावतो त्याला काय बोलायचं? विभक्ती. विभक्ती म्हणजेच प्रत्यय. शब्दानंतर ताबडतोब लावणाऱ्या प्रत्ययाला काय म्हणायचं? विभक्ती. आता त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे प्रथमा, त्याला प्रत्यय नसतो, तो मूल रूपामध्येच असतो. उदाहरणार्थ मूल. मूल म्हणजे मुलगा रे, मूल. दुसरा प्रकार आहे द्वितीया. प्रथमाला प्रत्यय नसतो. दुसरा प्रकार आहे द्वितीया. द्वितीया ओळखायला खूप सोपं आहे, कारण द्वितीया आणि चतुर्थी हे 2 जे प्रकार आहेत ना त्यांना प्रत्यय सारखे असतात. कसं ओळखायचं पण बघा हा. द्वितीया, सलाते, सलानाते, सलाते, सलानाते. आता उदाहरणार्थ एकच शब्दाला ना मी ना प्रत्यय लावून दाखवलंय. मूल म्हणजे काय? मुलगा. आता द्वितीयामध्ये बघा स, ला आणि ते हे अक्षर आहेत प्रत्ययाला. मूल हे शब्द धरलं तर मुलास, मुलाला, नंतर मुलांस, मुलांना. नंतरचा प्रकार आहे तृतीय. कोणता? तृतीया. तृतीयामध्ये कोणते प्रत्यय येतात? ने, ए, शी. काय? ने, ए, शी. आणि दुसरा नि, शी, ई, ही. हे प्रत्यय ना पाठ करून टाकायचे. तोंड पाठ तक्ता पाहिजे हा. आत्ताच करायचा आणि आता वेळ आहे तोपर्यंत ह्या गोष्टी करून घ्यायच्या. तृतीयाला कोणते प्रत्यय येतात? ने, ए, शी, नि, शी, ई, ही. बघा उदाहरणार्थ आपण एक मूल ह्या शब्दालाच प्रत्यय लावलेला आहे. मुलाने, मुलाशी, मुलांनी, मुलांशी. सगळे प्रत्यय लावून दाखवलेत बघा. चतुर्थी, सलाते, सलानाते. वरती द्वितीयाला पण तेच आहेत आणि चतुर्थीला पण तेच प्रत्यय आहेत. सलाते, सलानाते.
उदाहरणार्थ मुलांस, मुलाला, मुलांस, मुलांना, तीच उदाहरण आहे. पंचमी सगळ्यात सोपा विभक्तीचा प्रत्यय. तुम्हाला विभक्तीवर प्रश्न येणार नाही, परंतु तुम्हाला समास ओळखायला येईल त्यासाठी तुमच्या विभक्त्या पाठ पाहिजे. पंचमीला ना दोनच प्रत्यय आहेत आणि खूप लक्षात ठेवण्यासारखे आहेत. ऊनहून, स्वतःहून, मुलाहून, ऊनहून. काय शब्द आहेत? ऊन आणि हून. हे पण शब्द आपण बऱ्याच वेळा हे प्रत्यय आपण शब्दांना लागून पडतो. मी स्वतःहून त्याला दिले असं बोलतो की नाही? असं बोलतो ना आपण, मी स्वतःहून दिले, त्यांनी स्वतःहून माझ्याकडे आणले. हून, ऊन हे जेव्हा प्रत्यय येतात तेव्हा तो शब्द प्रयोग कोणत्या ह्याच्यामध्ये येतो? प्रत्ययमध्ये पंचमी, षष्टी. षष्टीला कोणते प्रत्यय आहेत? चाचीचे आणि चाचीचे डबल. चाचीचे, चाचीचे असं लक्षात ठेवायचं. मस्त असा लय लावायचं. लय लावलं ना की लक्षात राहतं. चाचीचे, चाचीचे. षष्टी. उदाहरणार्थ मूल या शब्दाला मी षष्टीचे प्रत्यय लावलेत बघा. मुलाचे, मुलाची, मुलाचा, मुलांची. एक वचन आणि अनेक वचन. मुलांचा, मुलांची. सप्तमी. सप्तमीमध्ये त, इ, आ. सप्तमीमध्ये कोणते प्रत्यय आहेत? त, इ, आ. हा जरा पाठ करायला लागेल तुम्हाला. त, इ, आ, त, इ, आ. असं क्रमबद्ध करायचं. तय्या, तय्या. काय बोलायचं? तय्या, तय्या. सप्तमी. आता मी त्या मूल शब्दाला बघा ना प्रत्यय लावले सप्तमीचे. मुलात, मुलांत. अनेक वचन. मुलात, मुलांत. तसे तुम्ही इ आणि आचे प्रत्यय लावून पुढे शब्द लिहून टाकायचे. संबोधन. संबोधनला म्हणजे एक वचन मध्ये येतच नाही, ते अनेक वचन मध्ये. नो. मुलांनो सांगा बरं बोलतो की नाही आम्ही? मुलांनो सांगा बरं. त्या मुलाला नो लावला की संबोधन येतं. हे झाले विभक्तीचे प्रत्यय. आणि हे सगळे प्रत्यय तुम्ही तुमच्या व्याकरण वहीमध्ये, स्पेशल व्याकरणासाठी वही वेगळी पाहिजे, हे व्याकरण वहीमध्ये लिहून काढा. आता आपण पहिला प्रकार बघणार आहोत. विभक्ती तत्पुरुष समास. व्याख्या, त्याचे प्रकार सगळं मी तुम्हाला शिकवते. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोग्य अव्ययाचा लोप होतो, लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. काय व्याख्या? ज्या तत्पुरुष समासात, समास म्हणजे शब्द, पद म्हणजे शब्द, समास म्हणजे अनेक शब्दांची एकत्रितरित्या शॉर्टकट जो आलेला शब्द असतो त्याला काय म्हणायचं? समास. मगाचीच व्याख्या सांगितलेली आहे तुम्हाला मी. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोग्य अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास काय म्हणायचं? विभक्ती तत्पुरुष समास. तसेच समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी आलेला संबंध, एका पदाचा, पद म्हणजे शब्द, एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी आलेला संबंध ज्या विभक्तीच्या प्रत्ययाने दाखवलेला जातो. विभक्ता तर किती आहेत? 7 आहेत आणि संबोधन असे 8. मग तुम्हाला कोणत्या प्रत्यय आलेला, कुठच्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे, त्या विभक्तीचे नाव त्या समासाला द्यायचे आहे. अजून खूप आपल्याला उदाहरणं बघायचे. उदाहरणार्थ बघा, गाव देवी. याचा विग्रह कसा केला? गावची देवी. गावची देवी. ची आला की नाही? ची कशामध्ये येतो रे? षष्टीमध्ये. आत्ताच विभक्ती प्रत्यय शिकवले ना. ची कशामध्ये येतो? षष्टीमध्ये. कठीण करून घेऊ नका, शांत ऐका. गाव देवी, गावची देवी, षष्टी तत्पुरुष समास. बोलाल मॅडम किती कठीण शिकवत आहेत. आपल्याला हा अभ्यासाचा घटक आहे, काही कठीण नाही. बिंदास पाठांतर करा, व्याकरणाचे नियम समजून घ्या, मग तुम्हाला सगळे प्रकार येतील. गाव देवी, गावची देवी. गावची, ची आला ना प्रत्यय, म्हणून तो कोणता समास आला? षष्टी तत्पुरुष समास. तोंडपाठ, तोंडाने पाठ, तोंडाने पाठ. तोंडाने, ने हा प्रत्यय आला. ने कशामध्ये येतो रे? तृतीय तत्पुरुष समास. कर्मधारय समास. ज्या समासाच्या सामाजिक शब्दांतील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. ह्याच्यामध्ये प्रथमा विभक्तीच असते. ज्या समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे कोणत्या विभक्तीत असतात? प्रथमा विभक्तीत असतात,
त्यांस कर्मधारय समास असे म्हणतात. काय म्हणायचं? कर्मधारय समास असे म्हणतात. पहिल्यांदा शब्द बोलायला शिका. कळलं का? कर्मधारय समास, ज्या समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदांना कोणती विभक्ती असते? प्रथमा. त्यांना काय म्हणायचं? कर्मधारय समास असे म्हणतात. वैशिष्ट्य काय बरं? कसं ओळखायचा हा समास? वैशिष्ट्य पण मी सांगितलेले आहेत तुम्हाला, की वैशिष्ट्य लक्षात ठेवा. दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. ती कोणती आहे? प्रथमा. कधी पूर्वपद विशेष असते, उदाहरणार्थ पीतांबर. काही उत्तरपद, कधी कधी उत्तरपद, कधी पहिलं पद. पहिलं पद म्हणजे शब्द, हे लक्षात ठेवा. खूप कठीण करायचं नाही. पद म्हणजे शब्द. कधी कधी पहिला शब्द महत्वाचा असतो, कधी शब्दातील दुसरा शब्द महत्वाचा असतो. पांढरा शुभ्र, कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान म्हणजे श्रेष्ठ असते. त्यालाच काय बोलायचं? कर्मधारय समास. उदाहरणार्थ कमलनयन, नरसिंह. कधी दोन्ही पदे एकरूप असतात, उदाहरणार्थ विद्याधन. विद्या हेच धन. पटकन मी तुम्हाला बघा ना कर्मधारयाची खूप उदाहरणं दिलीत. या उदाहरणांचा अभ्यास केला की कर्मधारय एकदम फिक्स बसेल तुमच्या डोक्यामध्ये. बघा बरं, बाल मन, बाल मन, बाल असे मन. प्रतिभा बल. तर तुम्हाला ना फक्त विग्रह लक्षात ठेवा. समास कोणता आहे? कर्मधारय समास. हे सामासिक शब्द मी दाखवलेत ना, ते तुम्ही नका लक्षात देऊ पाहिजे तर, परंतु तुम्हाला डिटेल म्हणजे पाहिजे म्हणून मी चार्ट केलाय. बाल मन, बाल असे मन. आता विग्रह कसे? प्रतिभा हेच बल. सॉरी, इकडे हा दुसरा चार्ट आहे. बाल मन, बाल असे मन. हा त्याचा काय झाला? विग्रह. आणि समास कोणता झाला? विग्रह. काय आला? बाल असे मन. आणि समास कोणता झाला? कर्मधारय समास. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. कर्मधारय. विग्रह दिलाय बघा ताबडतोब पुढे. नीलकमल, नील असे कमल. नील म्हणजे निळा. नील असे कमल. काय? कर्मधारय. विद्याधन, विद्या हेच धन. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. परमेश्वर, परम असा ईश्वर. थोडे ना शब्द लक्षात ठेवायच्या. विग्रह करताना कर्मधारयामध्ये कोणते संबंध, कोणते शब्द असतात बघा ना. असा, असे, असा हे जास्त असतात. हेच वगैरे हे शब्द. परमेश्वर, परम असा ईश्वर. कुसंगती, कु वाईट अशी संगत. हे वाईट पण लिहायचंय, नुसतं कु लिहून चालणार नाही. हा झाला कर्मधारयाची ही उदाहरणं. आणि अजून उदाहरणं दिलेत म्हणजे तुम्हाला खूप छान समजेल आणि याच्यातली उदाहरणं येणार. प्रतिभा बल, प्रतिभा हेच बल. श्याम सुंदर, सुंदर असा श्याम. कमल नयन, कमळासारखे नयन. भाषांतर, अन्य भाषा. भाषांतर, अन्य भाषा. दिव्य दृष्टी, दिव्य अशी दृष्टी. मेघदूत हे येतं, मेघरूपी दूत. क्षमाशास्त्र, क्षमा हेच शास्त्र. ही सगळी उदाहरणं कोणत्या समासाची आहेत? कर्मधारय. आता तत्पुरुष समासाचा प्रकार द्विगु समास. द्विगु हा एक कर्मधारय समासाचाच उपप्रकार म्हणता येईल. या समासातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण आणि विशेष्य असा होतो. ज्या समासातील पहिले पद एकदम ओळखायला सोपं. पहिले पद हे नेहमी संख्येमध्ये असतं. पहिले पद नेहमी संख्येत असतं. तो समास आला की द्विगु. ह्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असून त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो. त्या समासास द्विगु समास असे म्हणतात. आणि हा नेहमी एकवचनी असतो. या समासाला संख्या पूर्वपद कर्मधारय समास असे पण म्हणतात. इथे म्हटलं मी की एखाद्या शब्दामध्ये संख्या आली ना की तुम्ही पंच परमेश्वर, 5 ईश्वरांचा, अजून काय पंचकोन, चौकोन, बरेच आहेत असे संख्यावरून. तुम्हाला मी देते ना उदाहरण. याची वैशिष्ट्ये काय आहेत? द्विगु समासात पूर्वपद संख्यावाचक असतं. विशेषण तुम्ही पाठ करायची सगळ्यांची वैशिष्ट्ये. हा समास नेहमी एक वचनात असतो. हा समास नेहमी एक, एवढं नका लक्षात, पण पहिलं लक्षात ठेवा. सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा आपल्याला काय होतो? बोध होतो. द्विगु समास कसा ओळखणार? एखाद्या शब्दामध्ये संख्या सुरुवातीला आली की तो कोणता समास असतो? द्विगु. पटकन बघा, मी उदाहरणं दिलेली आहेत. नवग्रह कसा विग्रह करायचा रे? हे असं चार्ट करायचा. सामासिक शब्द विग्रह.
आणि एकूण 8-8, 10-10 उदाहरणं दिलेली आहेत. सामासिक शब्द नवग्रह, 9 ग्रहांचा समूह हे येतो. नंतर षण्मास 6 मासांचा समूह, द्विदल हे पण येतो उदाहरण. 2 दलांचा समूह, 12 भाई 12 भाईंचा समूह अजून आलेला नाही परंतु पंचवटी आलेला आहे. पंचवटी 5 वटांचा समूह. त्रिभुवन हे पण आलेले 3 भुवनांचा समूह. दशदिशा 10 दिशांचा समूह. सप्तसिंधू 7 सिंधूंचा समूह. पाचुंदा 5 पेढ्यांचा समूह. पाचुंदा 5 पेढ्यांचा समूह. त्रिमास हे येईल 3 महिन्यांचा समूह. प्रत्येक उदाहरणांचं निरीक्षण केलं पहिल्या पदात म्हणजे शब्दात काय आहे? संख्या. लक्षात ठेवायची खूण. म्हणून तो कोणता समास आहे? द्विगु. द्वंद्व समास. ज्या समासातील आता आपण प्रकाराकडे आलो आपण. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात. दोन्ही म्हणजे तुम्हाला जो शब्द देतो तो जवळजवळ 2 शब्द मिळून 1 शब्द तयार असतो कधी कधी. मग अशा वेळेला दोन्ही पद म्हणजे काय? दोन्ही शब्द महत्वाचे असतात. त्याला काय म्हणायचं? द्वंद्व समास. पटकन लक्षात येईल बघा. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ कोणालाच गाळू शकत नाही. दोन्ही समान दर्जाचे आहेत आपल्याला, बरोबर की नाही? निंदा स्तुती, निंदा किंवा स्तुती असं पण येईल. निंदा किंवा स्तुती. द्वंद्व समासाचे प्रकार किती आहेत? 3. परत प्रकार आलेले आहेत बघा. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. पाठ करायचे हा. इतरेतर, वैकल्पिक, समाहार. आणि पुढे प्रत्येक वेळेला लिहायचा. मुलं नुसतं इतरेतर लिहितात, चालणार नाही, मार्क 0 मिळणार. ज्या समासातील दोन्ही पदे काय असतात? अर्थाच्या दृष्टीने महत्वाची असतात. दोन्ही समासांना समान, दोन्ही शब्दांना समान दर्जा असतो, त्यास काय म्हणायचं? द्वंद्व समास. आणि प्रकार आहेत इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक आणि समाहार. हे प्रकार आत्ताच सांगितले मी तुम्हाला की द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. ते तुम्ही चार्टच करा, एकाला एक असं बरोबर स्लाइड नुसारच लिहा. आरामात लिहा, शुद्ध लिहा, जेणेकरून परीक्षेला जाताना तुम्ही पान उघडलात मॅडमने शिकवलेला समास, चला अभ्यासूया, पटकन कळेल. डिटेल तुम्हाला दिलेला आहे. इतरेतर द्वंद्व समास कसा? ज्या समासाचा विग्रह करताना इथे ना शब्द परफेक्ट लक्षात ठेवायचा. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. आणि व हे समुच्चय बोधक आहेत अव्यय आणि ह्या अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास काय म्हणायचं? इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. मग वैशिष्ट्य काय येणार? अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. या समासाचा विग्रह करताना आणि व हे वैशिष्ट्य, त्याच्यातलं दुसरं वैशिष्ट्य खरंच लक्षात ठेवा. अर्थासाठी दोन्ही पद तर त्याची व्याख्याच आहे, परंतु हा इतरेतर कसा आहे, तो का आहे? तर त्याच्यामध्ये ना हे 2 अव्यय येणार. कोणते कोणते येणार सांगा? व आणि हे आले ना की समजायचं कोणता समास आहे? इतरेतर द्वंद्व समास. मी तुम्हाला पटकन बघा उदाहरणं दिलेली आहेत, शब्द दिलेला आहे, सामासिक शब्द विग्रह करून दाखवलेला आहे. माय लेक, माय आणि लेक दोन्ही महत्वाचे. आई पण महत्वाचं आहे, मुलगा, दोन्ही पद महत्वाची. आणि पण आलंय बघा. आणि लुळा पांगळा, लुळा आणि पांगळा. वृक्ष लता, वृक्ष आणि लता. सुंठ साखर, सुंठ आणि साखर. पुढचा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. पुढचा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा, मगाशी काय आलं? आणि आलेलं ना, आता काय आलं? अथवा. ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्प दाखवणाऱ्या ह्याला विकल्प शब्द म्हणतात. उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास काय म्हणायचं? वैकल्पिक द्वंद्व समास. उदाहरण बघा. कमी अधिक, कमी किंवा अधिक, एकतर कमी असेल किंवा अधिक असेल. स्पृश्य अस्पृश्य, स्पृश्य किंवा अस्पृश्य. आणि वैशिष्ट्ये कोणती आहेत? या समासात एकाच प्रधान पदाची अपेक्षा असते.
समासाचा विग्रह हे दुसरं आहे ना, ते लक्षात ठेवायचं. समासाचा विग्रह करताना वा किंवा अथवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा ह्या समासात आलेलाच असतो शब्दप्रयोग. त्यामुळे पटकन ओळखायचा हा कोणता समास आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश होतो. बघा हा, म्हणजे एकाच जातीचे खूप शब्द, जसं काय तुम्ही प्रयोगही लिहिता ना, त्याला तुम्ही बघा प्रयोग करताना तुम्ही वापरणारे साहित्य असतं ते खूप असतात आणि ते सगळे प्रयोगाचे. त्यामुळे तुम्ही काय लिहिता की सगळं लिहून झालं की असं करता की नाही की वगैरे वगैरे वगैरे, तसं आहे बघा हा. हळदी कुंकू, हळद कुंकू, मग त्याच्यात अबीर आलं, तांदूळ अक्षता आल्या, मग काय आलं, मग चंदन आलं. ही सगळी पूजेची साहित्य आहेत. हळद कुंकू, हळदी कुंकू, हळदी कुंकू वगैरे वगैरे. पैसा अडका, पैसा अडका वगैरे वगैरे. असे जेव्हा शब्द प्रयोग करतो तेव्हा कोणता समास होतो? समाहार द्वंद्व समास. लक्षात ठेवायचं की त्या पदांशिवाय त्याच अर्थाचे अनेक शब्द त्याच्यात येऊ शकतात, म्हणून याला काय बोलायचं? समाहार द्वंद्व समास. वैशिष्ट्ये या समासात आलेल्या आणि त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायच असतो मोठा हा. सामासिक शब्द स्नेही, सोबती, स्नेही, सोबती वगैरे वगैरे. ख्याली खुशाली, ख्याली खुशाली वगैरे वगैरे. पान पत्रावळ, पण पत्रावळ वगैरे वगैरे. सभा संमेलन, सभा संमेलन, याच्यात अनेक गोष्टी आल्या. मग मीठ भाकरी, मीठ भाकरी, तेल, लसूण, तिखट सगळं आलं म्हणून वगैरे वगैरे. अशा प्रकारे मुलांनो, आज मी तुम्हाला समास हा व्याकरणाचा घटक 2 गुणांसाठी जो बोर्ड परीक्षेमध्ये येतो तो शिकवून झालेला आहे. तुम्हाला लेक्चर बघून झाल्यानंतर आवडलं असेल तर नक्की लाईक कडे बटन न्या. तिथे लाईकचा एक सिंबल असतो, तुम्हाला माहिती आहे सगळं लाईक कसं करायचं. तरी 800 विद्यार्थी आहे ठाणे महानगरपालिकेत, परंतु लाईक प्रत्येक शिक्षकाला व्हर्च्युअल क्लासमध्ये 25 आणि 30. खूप वाईट वाटतं की आपला स्टेटस एवढा कमी आहे का नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा. बाकी सगळं करतं, मग लाईक करायला समजायला पाहिजे. प्रत्येक शिक्षकांनी शिकवलेला लेक्चर लाईक करत जा हा. आणि अशा प्रकारे हा घटक इथे शिकवून झालेला आहे. त्याचं लेखन करा, समजून घ्या. काही शंका असेल तर मला नक्की फोन करा. धन्यवाद.